माई अशीच माया ठेवा. तुम्ही माझ्यावर रागवलात ना की मला मग काही सुचत नाही. तेज प्रताप, आमची माया कायम राहणार तुमच्यावर, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. पण पण काय माई? नाही, आम्ही आपला विचार करतोय का आता तुम्ही आमच्या मायेची काळजी कशाला कराल? तुमची बायको आली की आमच्यापेक्षाही तुमच्यावर जास्त प्रेम करणारी. माई काय तुम्ही पण. तेज प्रताप, तुम्हाला आठवतंय का लहानपणी चिमण्या खूप आवडायच्या तुम्हाला? चिमणीचे कुठले कुठले पिल्लू घेऊन यायचे कुठून कुठून. हा आणि तुम्ही बघायचं का नाही, चिमणी तिच्या पिल्लांना कसं खाऊ माखू घालते, कसं त्यांना उडायला शिकवते, आणि त्यांचे पंख बळकट झाले ते सोडून देते त्यांना आकाशात उंच उडण्यासाठी. पाखरं जातात, घरट मोकळं होतं, पण या चिमणी आईने काड्या काड्यांनी बनवलेल्या त्या घरट्यामध्ये तिच्या मायेची ओढ तशीच साठवलेली राहते. तुम्ही पण उडा, या की भरारी. कोण नाही म्हणतंय, आम्ही कुठे आड येतोय तुमच्या. तेज प्रताप, आकाश जिंकताना घरट्याकडे वळून बघायला एकदाही विसरू नका. आमचं लेकरू मोठं झालं, चांगलंय. आता तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागले, बायकोच्या बाजूने उभं राहायला लागले. आनंद आहे, आनंद आहे. म्हणजे तुम्ही जे करताय ते बरोबरच आहे. पती म्हणून तुम्हाला तुमचं कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. कधी कधी वाटतं चांगला नवरा होण्याच्या नादात आम्ही आमचा चांगला मुलगा तर हरवून बसणार नाही ना. नाही माई, कधीच असं होणार नाही माई. माई तुमची शपथ, माई कधीच असं होणार नाही माई. कधीच नाही, कधीच नाही माई. माया नाही, मालकी आहे ही, मालकी. इथे ये. माई त्याच्यासाठी घातकी आहे, हे त्याला पटवून देणं इतकं सोपं नाहीये. तुला खूप काम करावं लागणार आहे. काकी, आईसाहेब त्याच्या आई आहेत, त्यांनी जन्म दिलाय त्याला, त्यांचा त्याच्यावर जास्त अधिकार आहे. हे सगळं मान्य आहे मला, मी नाही म्हणतच नाहीये. मला फक्त एकच गोष्ट वाटते, प्रेम जर खरं निखळ असेल ना तर ते वळवावं लागत नाही. काकी,
मला एका आईच्या आणि त्याच्या मुलाच्या मध्ये कधीच यायचं नव्हतं ना मी कधी येईन. जर माईसाहेबांचं प्रेम पारदर्शक असताना तर माझ्यावर तेज प्रतापला सत्य सांगण्याची वेळ आलीच नसती. अगं तेच तर, या सगळ्यात ना बाबू भरडला जातोय म्हणून माझा जीव तुटतोय ग. ऐकलं का? इकडं बघा आमच्याकडं. नाही नाही, मला असंच थांबू द्या. आत्ता म्हणलं आम्ही का मोठे झाला तुम्ही आणि बघा कसे वागते. आहेच अजून लहान पोरावानी सगळं. शाले, आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. बर. आम्ही तुझ्यावर एक सोपी पण अत्यंत महत्वाची जबाबदारी टाकतोय. आज खूप दिवसांनी आम्ही आमच्या तेज प्रतापांसाठी गाजराचा हलवा बनवणार आहे. ती वैदई ती त्या स्वयंपाकघराच्या आसपास पण फिरकायला नको. तिला कसं अडवायचं, काय करायचं तुझ्या बुद्धीनं ठरवायचं. वैदईला अडवण्याची जबाबदारी तुझी. बर, पण हे सगळं केल्यावर मला काय गिफ्ट मिळणार? हा उरट, आम्ही सांगितलेलं काम कर आधी, मग बघू तुला काय गिफ्ट द्यायचं ते. करणार की माई, तू म्हणशील तसंच होणार सगळं. पण तू तयारी ठेव मोठं गिफ्ट द्यायची. काय? जाते मी. मॅडम. प्रिया, काय कुठं? ते हे असं होतं, प्रेमात पडलं ना की मग कोणाची गरज लागत नाही. किती सेल्फिश असतात ना लोक. म्हणजे आयडिया हवी असेल तर येतात आणि मग विसरून जातात. हिरोला एकांतात भेटायचं असेल ना, बरोबर आहे, हिरोच्या सासूला भेटायला जायचंय. काय? आईकडे चाललीये मी आणि एकांतात वगैरे काही नाही. तू पण चल ना, तुला कोण नाही म्हणाले. चल. चल, मस्ती करत होते मी. बरं ऐक ना, तू म्हणाली होतीस ना मला काहीतरी सरप्राईज देणार आहेस. तू काय सरप्राईज देणार आहे? सांगू? सांग ना प्लीज. सांगू? सांग ना. मग सरप्राईज कसं राहील? तू पण ना. अय कबड्डी कुठं? ते मी कुठं पण चालली असशील ते कॅन्सल करायचं आता. माझ्याबरोबर बाजारात येतेस तू. तुमच्यासोबत बाजारात? हा, आता माझ्या बरोबर आलीस तर काही काठी टोचणार आहे तुला तुला, होय का? तसं नाही, मला खरं तर म्हणजे म्हणजे बिंजे काय नाही ठरलं. तू माझ्या बरोबर बाजारात येतेस, कळलं? त्यांना आता आठवण झाली का बायकोची? ठरला तू माझ्या बरोबर बाजारात येते. मी 2च मिनिटात आलेच. आता सवड मिळाली का तुम्हाला? सटक. सटक.
नाही तुम्ही मला सांगूच नका गाडी पंक्चर झाली न्याव झालं त्याव झालं. नाही काय तू जर हिच्यासोबत गेली तर सरप्राईज कसं देणार. मी करते तिला मॅनेज, तू निघ. बेस्ट आहे. हो तो मैं हूँ ही. जा. ठेवा हो तुम्ही फोन. आहे का? कुठे गेली कबड्डी? रेड टाकायला. नाही तुला मार्केटला जायचं होतं ना, चल मी येते सोबत. पण ती कुठं गेली? किती वाजणार यायला काय सांगून गेली का? संध्याकाळ होईलच तिला. मी फोन करून बघू का? नाही 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 नाही, फोन मी नको करू, राहू दे की राहू दे. चल आपण दोघी जाऊन बाजार करून येऊ. आपण दोघीच जाऊ. चला, सुंठे वाचून खोकला गेला. तायडे निघायचं ना? हा निघायचं की. चल 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 जाऊ. मूर्ती. माही साहेब बोलवलं असता. हे बघा, हा गाजराचा हलवा आम्ही खास तेज प्रतापांसाठी बनवलेला आहे. त्यांना आवडतो ना, म्हणून आम्ही सांगू तेव्हा घेऊन यायचंय. कळलं का? ओके माही साहेब. बाकीचं आठवून घ्या. अरे जरा हळू. अजय तू आता काय बोलू नका, लई भारी झालाय. तेजा, हा हलवा आहे ना, अजय तुला सांगितलं ना बोलू नको म्हणून. मला कॉन्सन्ट्रेट करते, कॉन्सन्ट्रेट. लई भारी झालाय. ये. वा एक नंबर. वा हा काय खातोय? मला दे ना. ए दिदे गबे, मला खाऊ दे जरा. लई भारी झालं, एक नंबर. माई, तेज प्रताप, माई काय गाजराचा हलवा बनवलाय तुम्ही. एक नंबर. खरंच तुमच्या हातची चव म्हणजे ना जगात भारी आहे. वा वा वा, फर्स्ट क्लास. पण मी ते माई आता तुम्ही काय बोलू नका, मला खाऊ द्या. मी हा सगळं संपवणार आहे आणि आतमध्ये ना तो पण संपवणार आहे. पण गरज नाही, तुमच्या हातची चव ना एक नंबर, एक नंबर. हा पण हा हलवा आम्ही बनवलाच नाही. हा? तुम्ही नाही बनवला, मग कुणी बनवला? माई माझी गमजा करताय ना? हा खरं सांगा, खरं सांगा. माई खरंच चांगला झालाय. अरे गाढवा, हा हलवा मायनी नाही तुझ्या बायकोनं बनवलाय. एवढा भारी गाजराचा हलवा तुम्ही बनवलाय?
हो म्हणजे आईकडे गेले होते ना दुपारी. तिने जसं जसं सांगितलं तसं बनवत गेले. बरा झालाय का? बरा अहो जिभेवरची चव हलना झालीये, एकदम खतरा झालाय, खरंच भारी झालंय. आजी तू खाऊन बघ की, खरंच भारी झालंय, खाऊन बघ. हा खरंच मस्त झालंय हा. वैदे तू तर माईच्याही पुढे गेली. तेच सांगतोय, भारी झालंय एकदम. मूर्ती अरे माझ्यासाठी एका वाटीत घेऊन ये. हा दे दे आजीला पण. माई अहो तुम्ही एक घास खाऊन बघा की. नकोय आम्हाला. माई अहो असं काय करताय, वैद्यने खरंच खूप भारी बनवलंय. एक घास खाऊन बघा, एक घास. तेज प्रताप अहो माई नाही म्हणू नका, माझ्यासाठी प्लीज प्लीज. आम्ही म्हणलंय ना नको. माई घ्या की, माझ्यासाठी घ्या की प्लीज. माई आवडला ना, आवडला ना, खरं सांगा. आवडलंच, भारीच झालंय की एकदम. मी काय गोड मारलं, मला दे ना. ए दीदी येडी झालीस का, तुला कशाला देऊ? येडी झाली का मला हवं, हे माझ्या गप्प. मैत्रिणीनं केलंय, मला दे अजिबात लवकर. नाही, माझ्या बायकोने केलंय, तू काय सांगतेस मला? मारेन ना, दीदी, मी तुझी. नाही देणार, चल जाईन दे ना. तिला दे थोडं. अगं, आजी घे चल. बया एकच काय झालं? माई काय आता मला जिद्दी सोडत नाही. आई तू पण बाबूसाठी गाजराचा हलवा बनवणार होतीस ना? मला मूर्तीनं सांगितलं. तर बरंच झालं नाही केलं असते, तुझे कष्ट वाया गेले असते. वा वै देई, चांगली बात दिलीस माईला. बाबू मला पण दे. घे की काके, खाऊन बघ. मस्त आवडलं ना? तेच सांगत होतो मगापासनं. दीदी मला दीदी. अरे अयो आता काय करू नाही माई. आमचा शब्द मोडला, त्याचा हिशोब बरोबर चुकता करतो आम्ही, माहितीये तुला. तोंड उघड, उघड तोंड. खो खो खो. तुझं कोणी घेणार का मी? ती मला म्हटलं ती नाही आणणार लवकर, कसं झालं मला माहित, मी नीट लक्ष ठेवून होते अगं. खरंच नाही.
साधी आणि सोपी जबाबदारी दिली होती तुला. काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? वैदईवर लक्ष ठेव. सोपी जबाबदारी होती का नाही? तेवढी पण तुझ्याच्यानं होईना. थोबाड उघड म्हणते मी, थोबाड उघड. तोंडातून एक शब्द जरी काढलास ना, हा थोबाड उघड. नरड्यातून बाहेर काढलंस ना, नरड्यावर सुरा फिरवा. गिळ गिळते. खूप मेहनतीनं बनवला होता आम्ही हा गाजर हलवा आमच्या तेजप्रतापांसाठी. तुझ्यामुळं आमची सगळी मेहनत केरात गेली. नाही, आम्ही आता हा गाजर हलवा कचऱ्याच्या डब्यात फेकणार नाही. आमच्यासाठी तुझे थोबाड हाच कचऱ्याचा डब्बा आहे. नको ना माय, नको ना गो माय, प्लीज नको ना ग. उघड माय नको ना. उघड. खा खा बाप नको प्लीज बाप. खा खा खा. नाही अगं कसं खाऊन येईल तुम्ही आपलं सगळं. हातानं खा. खा नाहीतर होतं की. तेजप्रताप, आई प्रत्येकासाठी दैवतच असते. माझ्यासाठी माझी, तुझ्यासाठी तुझी. कळतंय मला. पण तुझा प्यादा म्हणून वापर होताना पाहणं मला सहन होत नाहीये. हेच मी तुला आज तेजप्रताप, कधीतरी मला माईसाहेबांच्या विरोधात उभं राहावं लागेल. तेव्हा मला माफ कर, कारण ते तुझ्या विरुद्ध नाही, ते तुझ्यासाठी आणि आपल्या नात्यासाठी असेल.